न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 ला एक निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की मागील या देशातील मातंग, होलार, डकिलवार या ज्या काही जाती आहेत त्यांची लेकरं बाळ उपाशी आहेत, त्यांची लेकरं बाळ उपाशी आहेत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। आणि आज आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी मागणी करत आहोत की सर्वोच्च न्यायालयाने ज्या उपाशी लेकरा बाळासाठी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि बदर समितीच्या अहवालावर तात्काळ निर्णय घ्यावा ही मागणी घेऊन आपण आलो। आणि बीडवरूनच एक मोर्चा मुंबईकडे गेलेला आहे आणि त्यांची मागणी आहे की बदर समितीचा अहवाल लागू करू नका, म्हणजे जे काही उपाशी तापाशी लेकरा बाळांना सर्वोच्च न्यायालय म्हणतं की ह्यांना भाकरी द्या, यांच्या भाकरीची सोय करा। आणि एक भाऊ बीडून मुंबईला गेलेला आहे की हे जे उपाशी मरू लागलेले आहेत ते असेच उपाशीच राहिले पाहिजेत ही मागणी घेऊन या ठिकाणी मुंबईला गेलेला आहे। आणि म्हणून आणि ते पुन्हा जाते तर सांगितलं काय जाते की आम्ही मुंबईला जात आहोत, तर मुंबईला जात आहोत की आमच्या दलितांमध्ये फूट पडू नये म्हणून आम्ही मुंबईला जात आहोत। अरे माझ्या भावा, जर माझे लेकरे बाळ उपाशी मरत असताना त्यांच्या पोटाच्या 4 घासाची सोय या ठिकाणचं सर्वोच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट करा म्हणतंय आणि तू म्हणतोस की हे करू नका, आमच्यामध्ये फूट पडेल। आता जसं आता या ठिकाणी अमोल भावनांनी बाकीच्यांना सांगितलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की हा बीड जिल्हा म्हणजे बाबासाहेबांचा विचार घरोघरी मांग समाज जपणारा आणि जगणारा हा बीड जिल्हा आहे। आज हे जे पिवळं वादळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याला कारण तो भावा तू आहेस। आणि म्हणून जर तू सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर तू ऐकणार नसतील तर यानंतर आम्ही सुद्धा तुझं ऐकणार नाही, यानंतर आम्ही सुद्धा तुझं ऐकणार नाही। तू जर म्हणू लागलास की दक्षिणेकडे जायचंय तर आम्ही सुद्धा म्हणत की तूच एकटा दक्षिणेकडे जा, आम्ही उत्तरेला जाणार आहोत। आणि ह्या फुटीला तू कारणीभूत असणार झालात। आणि हे जर दलितांमधली जी फूट टाळायचं असेल तर आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करावं एवढाच पर्याय तुमच्या समोर ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो। जय लहुजी, जय भीम, लाल सलाम बांधवांनो।